Hello friends, let's solve partnership final account practical problem number 9 on page number 61. Let's read. Number 9. Sun and Moon are partners in the partnership firm sharing profits and losses equally. There is a ratio that is equal. You are required to give effect and adjustment with the help of following information. Trial balance has been given. Just read. Trial balance as on 31st March 2019. Debit balances. Just read and mark. Land and buildings, that is asset, furniture, asset, machinery, asset. Some information is there. Purchased on 1/7/18. हे आपल्याला डेप्रिसिएशनसाठी याचं इन्फॉर्मेशन ही वापरायची आहे. गुडविल, ॲसेट, वेजेस, ट्रेडिंग अकाउंट, करंट अकाउंट, डेबिट बॅलन्स दिला आहे. करंट अकाउंट 8% डिबेंचर asset into bracket purchased on 1/10/18. 8% that is interest rate, therefore there is a interest, that is internal adjustment, just mark with star mark. Provident fund investment, asset, investment आहे asset. Stock of postal stamp, stock, therefore asset. Credit balances, capital, liabilities, current account सेपरेट ओपन करतो आपण. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी, रिझर्व्ह फंड्स आहेत आपले, रिझर्व्ह फंड्स लायबिलिटी, प्रॉव्हिडंट फंड लायबिलिटीज. ॲडजस्टमेंट्स, पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट सॅलरी 6% पर ॲनम इन ॲडिशन टू देअर प्रॉफिट्स अँड लॉस शेअरिंग. पार्टनर्सला आपण सॅलरी देणार आहोत, देअरफोर ते आपण ॲडजस्ट करणार कोणत्या अकाउंटला? करंट अकाउंटला. कॅपिटलला ॲडजस्ट करत नाहीत, फिक्स कॅपिटल मेथड आहे. कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट बोथ अकाउंट्स आर देअर, देअरफोर इट्स अ फिक्स कॅपिटल मेथड. देअरफोर ॲडजस्टमेंट रिलेटेड टू द कॅपिटल ट्रान्सफर टुवर्ड्स करंट अकाउंट. करंट अकाउंटला आपण ॲडजस्ट करणार आहोत. सेकंड, डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी ॲट 10%, 5%, 3% रिस्पेक्टिवली. देअरफोर ॲसेट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. मार्क, स्टार मार्क, 1 star mark, 1 star mark, 1 star mark. Interest on capital, once again capital interest transferred towards current account. Clothing stock, as you know, asset and trading account credit side. Wages includes 1000 as advance given to workers, star mark to wages. Interest due but not paid, interest due but not paid. Liability, outstanding interest. Total net profit amounted to rupees 38,113 has been given. Net profit आपल्याला या ठिकाणी काढून दिलेला आहे. What they required? You are required to prepare balance sheet and partners current account only. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फक्त बॅलन्स शीट आणि करंट अकाउंट बनवायचं आहे आणि म्हणून त्या नेट प्रॉफिट तुम्हाला काढून दिलेलं आहे. सो प्रिपेअर बॅलन्स शीट अँड पार्टनर्स करंट अकाउंट. लेट्स पोस्ट. Posting, blue pen. In the books of Sun and Moon, balance sheet as on 31st March 19. Liability side, asset side. Partners current account, columnar form. Sun साठी कॉलम आहे डेबिट क्रेडिट. सनचं डेबिट कॉलम इकडे, तसाच इकडे सुद्धा आपण क्रेडिट कॉलम तयार केला आहे. मून डेबिट कॉलम, मून क्रेडिट कॉलम. सेपरेट अकाउंटसुद्धा आपण ओपन करू शकतो, पण या ठिकाणी काय केलं आपण? कंबाईंड अकाउंट ओपन केलं, बोथ पार्टनर्स सन अँड मून. म्हणून पार्टनर्स करंट अकाउंट आपण या ठिकाणी ओपन करून घेतलं. पोस्टिंग करूया. पोस्टिंग पहिल्यांदा डेबिट. बघा डेबिट म्हटल्यानंतर अर्थात ॲसेट साईड असणार आहे आपली. ॲसेट साईडला जाऊया. ॲसेट साईड, लँड अँड बिल्डिंग स्टार मार्क आहे, इनर कॉलम 40,000. स्पेस सोडली. नेक्स्ट फर्निचर, इनर कॉलम 18,000. नेक्स्ट मशिनरी, इनर कॉलम ॲडजस्टमेंट आहे, एक स्टार मार्क केला आहे आपण, एक ओळ या ठिकाणी स्पेअर ठेवली. नेक्स्ट गुडविल ॲसेट आहे, गुडविल आउटर कॉलम 2000. 8% डिबेंचर इंटरनल ॲडजस्टमेंट आहे, देअरफॉर इनर कॉलम 8000 स्पेस सोडली. नेक्स्ट प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे ॲसेट झाला, PF इन्व्हेस्टमेंट आउटर कॉलम 3500. स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प्स जर असते तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केले असते, बट स्टॉक आहे हा क्लोदिंग स्टॉक आहे,
क्लोजिंग स्टॉक कुठे जातो नेहमी ॲसेट साईडला, कारण पेंडिंग आहेत, हे स्टॅम्प्स आपण वापरलेच नाहीत, त्याच्यामुळे हा आपला काय झाला ॲसेट झाला, आणि म्हणून स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प्स आपण लिहिले ॲसेट साईडला 500. डेबिट साईड ह्या ठिकाणी आपण ही पोस्ट केली ॲसेटची. ठीक आहे. अजून एक या ठिकाणी आपण जर विचार केलं तर क्रेडिट साईडला बघूया आता काय. क्रेडिट साईड लायबिलिटी साईड, एल कॅपिटल फिक्स आहे आपण लिहून टाकलं. ह्याला ॲडजस्टमेंट कोणत्या आपण इथे करणार नाही आहोत, याच्या रिलेशनमधल्या ॲडजस्टमेंट करंट अकाउंटला जाणार आहेत, जे अकाउंट आपण खाली ओपन केलं आहे. आता सध्या त्यांचा जो काय बॅलन्स आहे ओपनिंग आणि क्लोजिंग वन अँड दी सेम फिक्स राहणार असतो तो, म्हणून फिक्स कॅपिटल मेथड म्हणतो आपण याला. सन 33,500, मून 30,500, टोटल 67,000 आउटर कॉलम फिक्स्ड आहे, आउटर कॉलममध्ये घेऊन टाकला आपण. नेक्स्ट करंट अकाउंट आपण ओपन केल्यानंतर बघूया. ऑल आर लायबिलिटीज, सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, रिझर्व्ह फंड, प्रॉव्हिडंट फंड. ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आपण आउटर कॉलममध्ये त्यांना घेतलेला आहे, सगळ्या लायबिलिटीज आहेत. ठीक आहे. आता करंट अकाउंट बघूया. करंट अकाउंट डेबिट बॅलन्सेस, करंट अकाउंट आपण तयार केलं. डेबिट साईडला काय काय बघा, इथे कुठे आपण सी लिहून ठेवला आहे बघा. करंट अकाउंट मून, म्हणून आपण करंट अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. करंट अकाउंटची डेबिट साईड मूनचा बॅलन्स आहे या ठिकाणी, आणि म्हणून आपण 2 हा ओपनिंग बॅलन्स आहे, 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन. सनचा नाही आहे म्हणून डॅश, मूनचा आहे 4,000. डेबिट साईडला एकच सी दिसतोय म्हणून आपण तो ट्रान्सफर केला. आता क्रेडिट साईडला बघा, क्रेडिट साईडला सुद्धा दिसत आहेत करंट अकाउंट. आता सनचा आहे, सनचा ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी आपण लिहिला, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन सनच्या कॉलममध्ये 6,000, आणि इथे डॅश केली. मूनचा या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स नाही आहे, डेबिट आहे, तो आपण मगाशी ट्रान्सफर केला होता. ही आपली झाली पोस्टिंग. आता आपण ॲडजस्टमेंट्स करूया. ॲडजस्टमेंट, पार्टनर्स आर एंटायटल टू गेट सॅलरी 6,000 पर ॲनम इन ॲडिशन टू देअर प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग. प्रॉफिट अँड लॉस व्यतिरिक्त आपण त्यांना काय देतो आहे, सॅलरी देतो आहे, त्यांना देतो आहे. मग त्यांच्या अकाउंटला ॲड करायला पाहिजे. त्यांचं अकाउंट कोणत्या बाजूला असतं नेहमी क्रेडिट साईडला, मग क्रेडिट करा. पार्टनर्स करंट अकाउंट आपण ओपन केलं आहे क्रेडिट साईडला. बाय पार्टनर्स सॅलरीज 6,000 पर ॲनम, वार्षिक आपण त्यांना 6,000 सॅलरी देतो आहे, ती आपण त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या करंट अकाउंटला आपण ॲड केली म्हणजेच क्रेडिट केली. सेकंड इफेक्ट कुठे असणार असायला पाहिजे होता, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, पण ते आपल्याकडे सध्या अवेलेबल नाही, आपण ते प्रिपेअर करत नाही आहोत. त्यांनी आपल्याला नेट प्रॉफिट ऑलरेडी काढून दिलेलं असल्यामुळे. बाय पार्टनर्स सॅलरीज आपण लिहिली करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला, दोघांच्या कॉलममध्ये 6,000. ठीक आहे. डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड मशिनरी ॲट 10%, 5% आणि 3% रिस्पेक्टिव्हली. डेप्रिसिएशन आहे लँड अँड बिल्डिंग, ॲसेट साईडला जाऊया. लँड अँड बिल्डिंग आपल्याकडे आहे 40,000, आणि त्याच्यावर किती चार्ज करा म्हणता येते 10%. लँड अँड बिल्डिंग 10%, लँड अँड बिल्डिंगवर 40,000वर 10% किती येतात 4,000, लेस डेप्रिसिएशन 4,000, आउटर कॉलम 36,000. नेक्स्ट फर्निचर 5%, therefore furniture 18,000, less depreciation 5%, that is 900, outer column 17,100. मशिनरी 40,000, त्याच्यावर किती पर्सेंट म्हटले त्याने 3%. ते काढूया. आपण ट्रायल बॅलन्समध्ये येऊया थोडंसं, कारण इन्फॉर्मेशन मगाशी आपण वाचली होती. परचेस्ड ऑन 1718, मशिनरी आपल्याकडे आहे 31 तारीखला, किती 40,000 रुपयाची, पण ती कधी परचेस केली आहे म्हणता येते 1718, म्हणजे त्याच्यापूर्वी आपलं वर्ष सुरू होतं 1 एप्रिलपासून आपल्याकडे अवेलेबल नव्हती. कधी परचेस केली आपण 1 जुलैला, म्हणजे 1 जुलैपासून 31 मार्चपर्यंत फक्त किती महिने आहेत ही 9 मंथ्स आहे, आणि म्हणून डेप्रिसिएशन चार्ज करणार तुम्ही 40,000वर 9 मंथसाठी 900. 3% त्याचे किती येतील बघा, 3% काढले तर 1,200 त्यांचं वर्षभराचं डेप्रिसिएशन येणार आहे. पण आपण फक्त मशिनरी यूज केलेली आहे 9 मंथ्स, आणि म्हणून 9 मंथसाठी काढलं तर किती येतात 900. ते आपण मायनस केले, आउटर कॉलममध्ये 39,100 त्याचं नेट बॅलन्स घेतला. ठीक आहे. डेप्रिसिएशन आहे लॉस झालं. सेकंड इफेक्ट कुठे असायला पाहिजे, अर्थातच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, जे आपण तयार केलेलं नाही सध्या. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन कॅपिटल, वन्स अगेन लाईक सॅलरी, जसं पार्टनर्सला आपण सॅलरी दिली तसंच काय देतो आहे आता, त्यांच्या कॅपिटलवर इंटरेस्ट देतो आहे, त्यांना देतो आहे. याचा अर्थ त्यांच्या कॅपिटलला काय करायचं, क्रेडिट करायचं. पण कॅपिटल अकाउंट आपण ऑपरेट करत नाही, त्याच्याऐवजी कोणतं अकाउंट, करंट अकाउंट. पण करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला जसं सॅलरी दिली आपण तसं काय देतो, इंटरेस्ट देतो आहे, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता हा 5% काढायचा आहे. कशावर काढणार आपण, आपल्याकडे जे कॅपिटल दिलं आहे त्यांनी सनचं 30,500, आणि हिचं पण सेम, मूनचं पण सेम आहे, याच्यावर काढायचे आपल्याला 5%. याच्यावर 5% काढले तर किती येतात 1,675
सेम 1675, कारण दोघांची अमाऊंट सारखी आहे. 5% आपण कॅपिटलवर काढले आणि ॲड केले किंवा ट्रान्सफर केले करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सेकंड इफेक्ट कुठे असायला पाहिजे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. नेक्स्ट क्लोजिंग स्टॉक. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटला आपण देतो, पण ट्रेडिंग अकाउंट नाही आहे आपल्याकडे. डायरेक्ट सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला. क्लोजिंग स्टॉक ॲसेट साईड 60,743 क्लोजिंग स्टॉक. ओनली वन इफेक्ट. वेजेस इन्क्लुडेड ₹1,000 ॲज ॲडव्हान्स गिवन टू वर्कर्स. वेजेस कुठे असणार होते? ट्रेडिंग अकाउंटला, जे आपल्याला नाहीच आहे. सेकंड इफेक्ट देऊया. ॲडव्हान्स आहेत. ॲडव्हान्स म्हणजे आपण एक्स्ट्रा पेमेंट केलं आहे, नेक्स्ट इयरचं पेमेंट ह्याच वर्षी केलं, जे करायला नको होतं. आणि प्रीपेड म्हणजे प्रीपेड म्हणतो आपण याला. प्रीपेड वेजेस आहेत. पहिला इफेक्ट काय व्हायला पाहिजे होता? ट्रेडिंग अकाउंटला वेजेसमधनं लेस करतो आपण, पण ते ट्रेडिंग अकाउंट नाही आहे. सेकंड इफेक्ट कुठे असतो? आपला ॲसेट साईडला. आपला तो ॲसेट झाला प्रीपेड वेजेस 1000. सेकंड इफेक्ट आपण या ठिकाणी दिला. फर्स्ट इफेक्ट देता येत नाही. इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड. इंटरेस्ट आहे, तो ड्यू आहे, द्यायला पाहिजे होता, पण पेमेंट केला नाही, म्हणजेच अनपेड आहे. अनपेड म्हणजेच काय? आउटस्टँडिंग. आणि आउटस्टँडिंग आपण ॲड करतो, पण आपल्याकडे ते अकाउंट नाही आहे. पण सेकंड इफेक्ट देऊ शकतो, कारण आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर कुठे जातात? आपले लायबिलिटी साईडला. म्हणून सेकंड इफेक्ट देऊया आपण लायबिलिटी साईडला, तो म्हणजेच आउटस्टँडिंग इंटरेस्ट 800. एकच इफेक्ट आपण देऊ शकतो. नेट प्रॉफिट तुम्हाला दिलं आहे त्याने काढून 38,113. ठीक आहे, ते आपण त्यांना अलॉट करूया. ती ॲडजस्टमेंट आपण नंतर करूया. तत्पूर्वी 8% डिबेंचर दिसत आहेत आपल्याला इथे. इंटरनल ॲडजस्टमेंट आहे. ह्याचा इंटरेस्ट काढायला लागेल 8%. 8,000वर 8%. आणि तो सुद्धा डेट दिले, कधी परचेस केला आहे? 1/10/18. पुन्हा आपण ॲसेट साईडला जाऊया. डिबेंचर आपल्याकडे आहेत बघा 8,000. ह्याच्यावर 8% काढले तर 640 येतील. बट फक्त 1/10/18 पासून म्हणजे 6 महिन्याचं आपण या ठिकाणी डिबेंचर्स इन्व्हेस्ट केले, त्याच्यामुळे तुम्हाला व्याज मिळणार किती? फक्त 6 मंथ्सचे, दॅट इज 320. 8,000 इंटू 8/100 इंटू 6/12, 320 एवढा इंटरेस्ट मिळणार आहे. आणि इंटरेस्ट हा नेहमी ॲड होतो. 8,000 आपण इन्व्हेस्ट केले, त्याच्यामध्ये 320 तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आहे. म्हणजे आता आपल्याकडे डिबेंचर्स किती रुपयाचे झाले? 8,320 रुपयाचे. आउटर कॉलममध्ये इंटरेस्ट ऑलवेज ॲड होतो, आपण तो ॲड केला. सेकंड इफेक्ट कुठे असायला पाहिजे? 8,000 आपण इन्व्हेस्ट केले, 320ने वाढले, इन्कम झाला. कुठे असायला पाहिजे? तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, पण ते आपल्याकडे अवेलेबल नाही. फर्स्ट इफेक्ट ॲड इंटू डिबेंचर ॲसेट साईड. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, पण तो आपण दिलेला नाही, एकच इफेक्ट दिला आहे. इंटरनल ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झाली. आता जे राहिलं होतं ते आपलं नेट प्रॉफिट आहे, ते काय करूया? आपण वाटून टाकूया, दोघांना डिस्ट्रीब्यूट करूया. कसं? इक्वली. म्हटलं रेशो दिला आहे त्याने, इक्वल रेशो डिवायडेड बाय 2 करा. 38,000 इंटू 1/3 म्हणजे किती येणार सांगा? त्या ठिकाणी बघा 19,000. आन्सर किती येईल बघा या ठिकाणी? 19,056.50. 19,056.50 हे सनसाठी, हे मूनसाठी. पण आपण काय करतो या ठिकाणी? राऊंड इट करून घेतो. 50 पैसे आहेत, ते पैसे कन्वर्ट करूया. म्हणून कोणाला तरी 1 रुपया द्यायचा आहे, 50 पैसे आपण इकडे देऊन टाकले. आणि त्याच्यामुळे ह्याचे किती झाले? 57. ह्याचे आहे तसेच ठेवले. हे आपण 50% इकडे घेऊन गेलो. म्हणून बघा, आपण सनला दिलेत 19,056 आणि तो 50 पैसे आपण ह्याला ट्रान्सफर केले 19,057. राऊंड इट करून घेतले. आपण उलटं पण करू शकतो. आपण सनला 57, ह्याला 56 आपण करू शकतो. तर असं आपण नेट प्रॉफिट त्यांना देतो, त्यांच्या खात्यामध्ये ॲड करतो, त्यांच्या अकाउंटला ॲड करतो, म्हणजेच क्रेडिट करतो. आणि म्हणून आपण पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये नेट प्रॉफिट ॲड केलं, क्रेडिट केलं, डिस्ट्रीब्यूट करून टाकलं. आता पोस्टिंग झाली, ॲडजस्टमेंट झालं. आता क्लोज करा. क्लोज करताना पहिल्यांदा कोणतं अकाउंट क्लोज करायला पाहिजे? करंट अकाउंट. पहिल्यांदा सन टोटल करा. ही साईड मोठी दिसते कारण इकडे काहीच नाही डेबिटला, पण टोटल केली आपण 32,731. बोथ साईड रेकॉर्ड केला आपण 32,731 मायनस 0, दॅट इज बॅलन्स 32,731. सेम ॲज टू मून. कोणती टोटल जास्त आहे बघा? ही जास्त आहे, 26,732. 26,732 दोन्ही बाजूला आपण लिहिलं मूनच्या कॉलममध्ये. आणि 26,732मधनं 4,000 डेबिट आहे ते मायनस केले. बॅलन्स राहिला 22,732. ह्याचा बॅलन्स नव्हता, डायरेक्ट आली ती अमाऊंट आपण घेतली या ठिकाणी. इथे मात्र 4,000 त्याचा बॅलन्स होता, निगेटिव्ह बॅलन्स होता, तो मायनस केला. आणि त्याच्या खात्यामध्ये आता किती आहेत? 22,732. हा त्यांचा काय झाला? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हा ओपनिंग होता, हा क्लोजिंग आहे.
बॅलन्स म्हणजेच बॅलन्स शीट. क्रेडिट बॅलन्स आला आहे म्हणजे टोटल जास्त म्हणजे क्रेडिट बॅलन्स आहे, मग क्रेडिटला टाका. मग क्रेडिट साईडला म्हणजेच कोणत्या साईडला, अर्थातच लायबिलिटी साईडला. करंट अकाउंट सन, तो बॅलन्स ट्रान्सफर केला आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मूनचा आपण बॅलन्स ट्रान्सफर केला, टोटल केली 55,463. आणि मग आपण टॅली करणार आहोत. लायबिलिटी साईड टॅली करण्यासाठी टोटल केली 1,68,263. तसंच ॲसेट टोटल आपण केली, ती पण तेवढीच झाली 1,68,263. टोटल टॅली झाली, बॅलन्स शीट आपली टॅली झालेली आहे. तर या ठिकाणी फक्त बनवायचं होतं आपल्याला बॅलन्स शीट आणि करंट अकाउंट. असा हा प्रॉब्लेम या ठिकाणी आपला संपला. एकदा लक्ष देऊ शकता, बघून घेऊ शकता. बॅलन्स शीट ब्लू पेनमध्ये पोस्टिंग केले आपण आणि रेड पेनमध्ये ॲडजस्टमेंट समजण्यासाठी आपण केलेल्या आहेत. करंट अकाउंट, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट, नेट प्रॉफिट. ठीक आहे, अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपला संपला. थँक्यू.